आमच्या आयुष्यातील काही आठवणी भाग 16 लेखिका श्रीमती रमाबाई रानडे. भाग 13. तपकिरीची डबी हरवली. याच वर्षी फिरत फिरत आम्ही सातारा जिल्ह्यात गेलो. त्या दिवशीचा मुक्काम कोरेगावी करण्याचे ठरले. बैलगाड्या रात्रीच पुढे निघून गेल्या होत्या. आम्ही मात्र नित्याप्रमाणे सकाळी उठून घोड्याच्या गाडीत बसून निघालो. रात्री उतरलेल्या मुक्कामी चांगले पाणी नसेल तर वाटेत नदी किंवा चांगला ओढा लागेल तेथे प्रातर्विधी उरकून घेण्याची चाल असे. कोरेगावच्या अलीकडे वसना नदीवर आम्ही सर्वांनी प्रातर्विधी उरकले. आज उशीर झाला होता म्हणून जवळ असलेल्या डब्यातून आम्ही दोघांनी थोडेसे फराळाचे खाऊन बाकी राहिलेले फराळाचे शिपाई व कोचमन यांच्या स्वाधीन करून तिकडे जाऊन खा आणि डबा घासून आणा असे मी सांगितले. इतक्यात सांगितले की आज उशीर झाल्यामुळे चालणे झाले नाही तर असा थोडा सडकेने पुढे होतो, ती माणसे आली म्हणजे तू गाडी जोडवून लवकर ये. पुढे जाणे झाल्यावर मी करमणुकीकरिता म्हणून तेथे असलेल्या घोड्याचा चाबूक हातात घेऊन जवळच एक आंब्याचे ठेंगणे झाड होते तेथे गेले व चाबकाने 2-3 फटकारे मारले. त्यात 5-25 कैऱ्या पडल्या. पण तेवढ्याने तृप्ती न होता आणखी पाडाव्यात म्हणून जोराने जो फटकारा मारला त्या सरशी चाबकाचा बारीक शेवट हातातील छंदाला अडकून चाबकाच्या जोराने छंदही वर उडून गेलेला लागलीच समजून आला. पण वरून तो कोठे पडला हे दिसले नाही. मी आणि शिपायांनी झाडाखाली आसपास पुष्कळ शोध केला, पण आमचा शोधणाराचाच की काय त्याचवर चुकून पाय पडून तो वाळून गेला किंवा झाडावरच कोठे अडकून राहिला, काय झाले कोण जाणे. पुष्कळ शोधला पण सापडला नाही खरा. इतक्यात गाडी तयार होऊन आली. तीत बसून मी पुढे चालले. आता जवळ काय सांगावे, छंद हरवल्याबद्दल काय वाटेल, आपण आंबे काढण्याचा लोभ धरला हे चांगले केले नाही असा पश्चाताप पाहून भीती वाटली. इतक्यात एक मिल गाडी आली तरी स्वतःची गाठ पडली नाही. तेवढ्यात मी घाबरले. त्यामुळे आणि माझ्या वेडेपणामुळे व नादिष्टपणामुळे स्वतःला अशा उन्हाच्या वेळी कितीतरी चालावे लागले. याबद्दल मला फार वाईट वाटले, पण उपयोग काय. दुसऱ्या मैलावर स्वतःची गाठ पडली व गाडीत बसणे झाले. गाडी चालू झाल्यावर आज माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे असं म्हणून छंदाची हकीकत मी सांगितली. सर्व ऐकून घेतल्यावर बऱ्याच वेळाने आणि शांतपणाने म्हटले, लोकांचे आंबे तू न विचारता पाडलेस हे वाईट केलेस आणि याबद्दल तुला शिक्षा व्हावी आणि आठवण राहावी की पुन्हा असे करू नये म्हणून तुझा छंद हरवला. मी काही त्या छंदाचा शोध करणार नाही आणि पुन्हा नवाही करणार नाही, म्हणजे आठवण राहील. हे बोलणे अगदी नेहमीप्रमाणेच चालले होते, पण ही गोष्ट आवडली नाही असे मुद्रेवरून दिसत असल्यामुळे हे साधे भासणारे बोलणे मला शिक्षेसारखे वाटले. जास्त राग येण्यास जागा होऊ नये म्हणून मी तो सर्व दिवस आपले नित्याचे काम न चुकता खिन्न मनाने करत होते. रात्री जेवावयास बसल्यावर नेहमीसारखे पण ब्राह्मणाला हाक मारून म्हणले, बजाबा, आज सकाळच्या त्या 250 रुपयांचं लोणचं वाढाव्यास तरी आण. तो बिचारा काय आणील एवढेसे तोंड करून उगीच उभा राहिला. लोणचे केले होते कोणी? कैऱ्या सकाळपासून जागच्या जागी पडल्या होत्या. सकाळपासून त्या आंब्याकडे नुसते पाहणे देखील शिक्षेप्रमाणे वाटे. कोणीच काही बोलत नाही आणि लोणचेही कोणी आणत नाही हे पाहून मला सांगितले, दुसऱ्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या, पण छंद हरवला यात इतके खिन्न होण्याचे काही कारण नाही. माझ्याकडूनही आज तुझ्यासारखी गोष्ट घडून आली आहे. आज दुपारी माझी तपकिरीची डबी कुठेतरी पडून हरवली. माझा एक जिन्नस हरवला, तुझा एक हरवला. तू म्हणशील ती जस्ताचीच होती, तिची काय किंमत. किमतीचा विचार यावेळी न करता उपयोगाच्या दृष्टीने माझा जिन्नस जास्त होता, कारण त्या वाचून अडेल. जिन्नस हरवणे म्हणजे सावधपणा व हुशारी कमी एवढा दोष येतो. तो न येण्यास जपावे हे बरे, पण त्या वाचून सगळा दिवस इतके खिन्न का व्हावे. हसून खेळून समाधानाने राहावे म्हणजे दुसऱ्यालाही बरे वाटते. झाले. यावर पुन्हा त्या हरवलेल्या जिन्साबद्दल मी नावही काढले नाही. भाग 14. अनसुयाबाईंचे पुराण. याच सुमाराला पुढे अनसुयाबाई नावाच्या संस्कृतीतज्ञ पुराणिकबाई पुण्यामध्ये आल्या. बरोबर त्यांचे पती व वृद्ध वडील होते. ह्याही पंडिता रमाबाईंसारख्याच श्रीमद भागवत वाचत आणि पुराणिकासारखे
सर्व देऊळभर ऐकावयास जाईल असे गळ्यावर संहिता वाचून अर्थ सांगत. आमच्या घरी व दुसऱ्या बऱ्याच ठिकाणी त्यांचे पुराण झाले आणि एके दिवशी जोशांच्या अगर बायकांच्या विष्णू मंदिरात त्यांचे पुराण ठरले. त्यावेळी देवळातील नेहमी येणाऱ्या बायकांनी असा कट केला की या सुधारकांच्या बायकांना आज आपण बसावयास जागा द्यावयाचीच नाही. सभामंडपातील तेवढी जागा राखून ठेवून गाभाऱ्याच्या पुढील जागा आपण धरून बसूया, म्हणजे त्यांना मंडपामध्ये पुरुषांच्या शेजारीच जाऊन बसावे लागेल. ह्या सभेला जातात तेव्हा पुरुषांच्या खुर्च्यांना खुर्च्या लावून बसतात, मग येथेच तेवढी वेगळी जागा कशाला बरे पाहिजे. हा त्यांचा बेत माझ्या एक दोघी मैत्रिणी होता त्यांच्याकडून मज कळला. जुन्या व नव्या प्रकारच्या बायकांशी मी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे दोन्हीकडे माझ्या मैत्रिणी आणि परिचित बायका पुष्कळ होत्या. तेव्हा देवळातील बायकांनी आम्हाला अशा वेगळ्या टाकण्याचा बेत केलेला मला नाही आवडला. त्याबद्दल वाईट वाटले आणि अपमानही वाटला. तास 2 तास आधी जर ही गोष्ट कळली असती तर हा सर्व बेत ढासळविला असता, पण तसा वेळ नाही मिळाला. आधीच मला देवळात जायला उशीर झाला होता. तेथे गेल्यावर मला हे सर्व कळले, पण देऊळ गच्च भरून गेल्यामुळे काही उपाय नव्हता. म्हणून पंडिता रमाबाई व आमच्या दुसऱ्या बायका बसल्या होत्या त्यामध्ये नाखुशीने मीही जाऊन बसले, पण मनाला चैनच पडेना. त्यांच्यातून घरी उठून जावे असा विचार मनात घोळत होता. सभामंडपात एका बाजूला सुधारक आणि दुसऱ्या बाजूला सुधारकांच्याच बायका बसण्याची जागा करून मध्ये अनसुयाबाईंना बसण्याची जागा केली होती. पुराणाला आरंभ होऊन 10-20 मिनिटे झाल्यावर लागलीच मी पंडिता रमाबाईंच्या कानात हळूच सांगितले, आज मला बरं वाटत नाही आहे, घेरी पण येते, त्याकरिता मी घरी जाते. असे बोलून मी घरी आले. येते वेळी आपण जे काय केले ते फार चांगले केले, यात आपला पराक्रम आहे असे मनाला वाटत होते. या भरात वर घडलेली हकीकत मी समोरच ओसरीवर ताई सासूबाई बसल्या होत्या त्यांना सांगितली की आम्हाला पुरुषात बसविण्याचा कट करून बाकीच्या जागा देवळातल्या बायकांनी अडविली, म्हणून मला राग आला आणि मग मी फार वेळ न बसता घरी आले. जशी काय मी केलेली गोष्ट अगदी चांगली आहे आणि ती सर्वांना पसंत पडेलच अशा खात्रीने आणि डौलानं मी बोलत होते. माझ्या समजुतीप्रमाणे ताई सासूबाईंना ही गोष्ट पसंत पडलीच. त्या शाबासकीच्या स्वराने म्हणला, पाहिलेस, हा असाच तर्क ठेवला पाहिजे, म्हणजे लौकिकात बरे दिसते आणि लोक नावे ठेवत नाहीत. या नव्या शिकलेल्या पोरांना काही व्यवहार म्हणून समजत नाही. काय हवे ते करावयास सांगतात, म्हणून ते सगळे करून आपले कसे चालेल. घरच्या पुरुषांना राग आला तरी तो 2 दिवसांनी जाईल, त्याचा काय बोभाट आहे. पुरुषांचा रागावण्याचा स्वभावच वगैरे आणखी असे पुष्कळ शब्द वापरून अशाच गोष्टी करण्याला मला उत्तेजन येण्यासारखे माझ्या कैवाराचे आणि मायेचे बोलल्या. ते ऐकून मला फार आनंद झाला, पण हा आनंद पुरता 2 तासही टिकला नाही. इतकेच नाही, पण अशी चूक पुन्हा करण्याचा धीटपणा माझ्याकडून पुढे कधीच झाला नाही. संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर मी नेहमीप्रमाणे कपडे घेण्यास पुढे गेले तेव्हा मला पाहिल्याबरोबर विचारले, तुला आज काय होते आहे. काही होत नाही, इतके बोलून गेल्यावर आज देवळातून निमित्त करून घरी उठून आल्याची मला आठवण झाली. मी आपल्याशीच गोंधळून गेले आणि आता त्याबद्दल पुन्हा विचारले तर मी काय सांगू. एक बरे झाले की मला त्यावेळी काहीच विचारले नाही व माझ्याबरोबर भाषणही केले नाही. कपडे घेण्याकरिता मी नेहमीसारखी पुढे उभी होते, पण ते माझ्या हातात न देता आपण उठून खुंटीवर ठेवले. मी बूट काढावयास खाली वाकले, तो माझे हात मुकाट्याने पलीकडे सारून आपले बूट आपण स्वतःच काढले. मी आणखी 10-15 मिनिटं तशीच उभी राहिले, पण नेहमीसारखे काही बोलणे विचारणे झाले नाही. हे पाहून मी मनात चरकले आणि इतका वेळ ज्या घमेंडीत होते ती सर्व विरघळून जाऊन जीवाला फार रुखरुख लागली. कारण नेहमीची सवय अशी असे की बाहेरून आल्याबरोबर निदान 10-5 मिनिटे तरी माझ्याशी बोलल्या वाचून होत नसे. बाहेरून येतेवेळी कोणी मंडळी बरोबर असली तरी किंवा अतिशय जरुरीचे काम असले तर मात्र यात अंतर पडे. पण तसा काही प्रकार नसून आजही असे का. रात्री वाढायच्या वेळेला सुद्धा वाढावयास नेलेला पदार्थ तोंडाने हवा नको म्हणावयाचे त्या जागी हातानेच खूण केली.
ही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या नाही लक्षात आली, पण माझ्या मात्र लगेच आली आणि चैन पडेना. मनाला वाटले की मी केलेले जर आवडले नाही तर सगळ्यांना कळेल असे उघड तरी रागाबायाचे होते ना, म्हणजे एक परी बरे झाले असते. पण हा म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार झालाय. रोजच्यासारखे मी वर गेले आणि रोजच्याप्रमाणे दक्षिणा प्राईज कमिटीकडून आलेल्या बुकांचा आदले दिवशी झालेल्या वाचनाचा पुढील भाग वाचू लागले. हे वाचन होतेवेळी अशुद्ध वाक्य किंवा शब्द आला तर त्यावर खूण कर असे म्हणावयाचे असे. पण त्या दिवशी काहीच नाही. वाचताना मी मुद्दाम 1-2 चुका केल्या, तरी लक्ष दिले नाही. वाचन पुरेसे वाटल्यावर दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून पांघरून घेतले. तेव्हा मग मी दिवा दूर ठेवून पुस्तक जाग्यावर ठेवले. गडी पायाला तूप लावावयाला आला त्याला मी म्हटले, आज तू नको, जा, असे म्हणून मीच तूप लावू लागले. मनातला हेतू हा की आता पुरे कर एवढे तरी बोलणे होईल. तूप लावू लागल्यावर लागलीच झोप लागली. सुमारे अर्ध्या तासाने दुसऱ्या कुशीवर वळताना आता पुरे कर असे म्हणून दुसरा पाय द्यावयाचा, पण आज झोपेतसुद्धा कशी आठवण राहिली कोण जाणे. काही भाषण केले नाही. फक्त दुसऱ्या कुशीवर वळून लागलीच गाढ झोपी गेल्याचे मिश केले. हा वेळेपर्यंत तूप लावताना मी मधून पेंगत होते, पण हे झोप लागल्याचे मिश व बोलण्याची वेळ गेली. हे माझ्या लक्षात आल्याबरोबर माझी झोप बी पार जाऊन मला अतिशय वाईट वाटले. मी बराच वेळ रडले सुद्धा. कधीच नाही मग हा असा बोला का असे विचारावे व काही चूक असल्यास एक वेळ क्षमा करावी असे मोकळ्या मनाने म्हणावे असा मी आपल्याशी विचार केला. पण तोंडातून एक शब्द येईल तर शपथ. मन अगदी पुष्कळ लीन झाले. तरी लहानपणातील मानी स्वभावाला अशा रीतीने तोंडातून उद्गार काढणे फार जड जाते. या गोष्टीला अनुसरून 1000 वेळ बेत केलेला असूनही तोंडाबाहेर ब्र काढवेना. आता बोलावेच असा निश्चय करून बोलणार, तोच स्वतःच्या जागेपणाची चळवळ लक्षात आल्याबरोबर झालेला विचार जागच्या जागीच राही. असे करता करता सारी रात्र निघून गेली. दोघांनाही झोप नाही आली. थोडे फटफटल्याबरोबर स्वतः उठून बाहेर जाणे झाले तेव्हा माझी पहारी निराशा झाली आणि कधीही माहीत नसलेली ही जबरदस्त शिक्षा असह्य होऊन मी खूप रडले आणि डोळ्याला गार पाणी लावून आणि डोळे नीट पुसून उशीर झाला म्हणून चटकन खाली निघून गेले खरी, पण खाली गेल्यावरही अगदी चैन पडेना. सर्व रात्र गेली, पण मी क्षमा मागून मोकळी का झाले नाही. नसत्या आढ्यतेने मी मनाला वेदना लावून घेतली ती का बरे. आता जेवण होण्याच्या पूर्वी याबद्दल मन मोकळे करून घेईन तेव्हाच मला बरे वाटेल असा विचार करून मी रोजच्याप्रमाणे अंग धुवून चटण्या, कोशिंबिरी, ताक वगैरे केले. पण मी सोवळ्यात आहे तेव्हा जेवण्याच्या आधी मुद्दाम ओवळी झाल्याखेरीज माझी गाठ कशी पडेल आणि काय निमित्ताने ओवळी होऊ अशी विवंचना पडली. कारण मी दुपारचे वाढू लागल्यापासून वंस, सासूबाई वगैरे वडील बायका माझ्या हातचे जेवू लागल्या. पण त्यांची ही अट असे की मी अंग धुतल्यापासून दुसरी पंगत उठेपर्यंत म्हणजे वडील बायकांची जेवणे होईपर्यंत माझघर, स्वयंपाकघर व देवघर याशिवाय कोठेही जाता कामा नये. हौदाकडे मागील दारी व माडीवर गेले तर पुन्हा अंग धुवून सोवळ्यात गेले पाहिजे. एरवी चालावयाचे नाही. या अटीमुळे वरील विवंचना पडली. आता आंघोळीला खाली येण्याची वेळ झाली आहे तेव्हा पोट दुखण्याचे निमित्त करून एकदम ओवळे व्हावे याशिवाय दुसरा मार्गच नाही असे मनात आणून लागलीच मी घरात दुसऱ्या नातलग बायका होत्या त्यांना उद्देशून मोठ्यांदा म्हणले, मला आज जरा बरे वाटत नाहीये, मी थोड्या अवकाशात येतेच, पण मी पुन्हा अंग धुवून येईपर्यंत कोणीतरी पुढे वाढायला घ्या. हे ऐकून आमच्या वंस रागावल्या आणि म्हणाल्या, हो, तोवर दुसऱ्याचे सगळे वाढणे होईल, मग आयत्या वेळी बाईसाहेब हळूहळू शिक्कामोर्तब करावयाला येतील डौलाने. यावेळी इतर बायका हसू लागल्या, पण ताई सासूबाई म्हणाल्या, अगं असे का म्हणतेस, रोज ती सगळेच वाढीत नाही का, ती अशी डौली नाही आणि असे सोंग करावयाची नाही, ती आज सकाळपासून चुकल्यासारखीच दिसते. माझे लक्ष पुढच्या गोष्टीकडे असल्यामुळे बायका बोलण्यात गुंतल्या आहेत
त्यांचे माझ्याकडे लक्ष नाही अशी संधी साधून मी सोवळ्याच्या माडीतून आपल्या माडीवर गेले. स्वतःची उठण्याची वेळ होऊन दप्तर बांधणे चालले होते. मी अगदी जवळ जाऊन म्हणले, माझ्या हातून एकदा चूक झाली. मी असे पुन्हा कधी करणार नाही. काल संध्याकाळपासून मला कसं ते चैनच पडत नाही आहे. तेव्हा काही मिनिटे गेल्यावर मला म्हटले, पहिल्यांदा अशी वेड्यासारखी वागतेस, त्याचा तुला तर त्रास होतोच, पण मलाही होतो. आपले माणूस आपल्या धोरणाने वागले नाही तर कोणाला बरे ते आवडेल. एकदा आपल्या माणसाच्या आवडीची दिशा समजली म्हणजे तीच बळकट धरावी ना, म्हणजे दोघांनाही असा त्रास होणार नाही. पुन्हा असे करू नकोस वगैरे सांगून खाली आंघोळीला जाणे झाले. मीही मग दुसऱ्या जिन्याने खाली जाऊन बजाबाने स्वतःकरिता पाणी काढले होते तेच चटकन अंगावर घेऊन वाढाव्याला लागले आणि तो बोभाटा मिटविला. वाढणे झाले आणि मागील पंक्तीला वडील बायकांच्या बरोबर माझे जेवण झाले. तरी तो सगळा दिवस माझा उदासपणातच गेला. स्वतःला न आवडणारी गोष्ट म्हणून पुन्हा करावयाची नाही असा माझ्या मनाने निश्चय केला. सर्व शिक्षेमध्ये अबोल्यासारखी जब्बर शिक्षा दुसरी कोणतीच नसेल असे माझ्या मनाने पक्के घेतल्यामुळे फिरून तसा प्रसंग मी शेवटपर्यंत येऊ दिला नाही आणि तो आलाही नाही. क्रमशः माझे हे अभिवाचन आपल्याला आवडल्यास कृपया माझे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबावे ही विनंती.